महाराजांच्या मुजऱ्याला हजर झाले। मुजरा मुजरा महाराज मुजरा। रायबाचं लग्न, रायबाच्या लग्नामध्ये महाराज नक्की यायचा। मुलाचे लग्न होते। अक्षदा रूपी तानाजीराव मालुसरे राजगडावर पोहोचलेले असताना महाराजांच्या मुजऱ्याला हजर झाले। मुजरा मुजरा महाराज मुजरा। रायबाचं लग्न, रायबाच्या लग्नामध्ये महाराज नक्की यायचा। महाराज काय म्हणतात, मालुसरे मुलाचं लग्न थाटामाठाने लावून द्या, तोपर्यंत आम्ही समोर असणाऱ्या गडकोंढाण्याच्या स्वारीवर जाऊन येतो आशीर्वादाकरिता। आशीर्वादाकरिता येतो म्हणणाऱ्या महाराजांना मालुसरे सांगतात, महाराज तुम्ही गडकोंढाण्याच्या स्वारीवर जाणार, तोपर्यंत आम्ही मुलाच्या लग्नामध्ये वरबाप काही शोभले जात नाही। आधी लग्न होईल त्या कोंढाण्याचं, मग होईल त्या माझ्या रायबाचं। महाराज लाख गेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जाता कामा नये। रायबाचं लग्न सोडलं, निवडक 500 सैन्य घेतलं आणि मालुसरेंनी गडकोंढाण्याकडे चाल केली। गडकोंढाण्याकडे चाल केलेली असताना गडावर 1800 सैन्य होतं। 1800 सैन्य असताना उदयभान राठोड याच्याकडे 23 गडांमध्ये असणारा बळकट किल्ला होता। तिसरी ताकद उदयभानाकडे ही होती। उदयभान राठोड याला 1800 सैनिकांची गरज नव्हती। उदयभान राठोड स्वतःच्या अंगामध्ये हत्तीची ताकद घेऊन फिरत होता। हत्तीची ताकद आपल्या युद्धात समजेल तुम्हाला काय होती। उदयभानाला असंच मुलींची नाचगाणी पाहताच मालुसरेंच्या म्यानातली तलवार बाहेर निघाली। म्यानातून बाहेर निघालेली तलवार रक्त लागल्याशिवाय आतमध्ये ठेवली जात नव्हती। मुलींची नाचगाणी पाहणार 350 पठाण समोर असताना मालुसरेंनी मागे पाहिलं, अवघं 10-15 सैन्य सोबत होतं। 10-15 सैन्य सोबत घेतलं। मुलींची नाचगाणी पाहणार 350 पठाण मालुसरेंनी त्या ठिकाणी जाऊन कापलं। 350 पठाण कापताच बाल्य किल्ल्यावर उदयभानाला खबर समजली। तिथे वर उदयभानाचा महाल होता। महालामध्ये उदयभान राठोड झोपलेला होता। झोपेमध्ये असणारा उदयभान राठोड चवताळून उठला, डोळे चोळत पळत सुटला। तलवार घेऊन पळणाऱ्या उदयभानानं जबरदस्त असा वार मालुसरेंच्या अंगावर केला आणि तोच वार मालुसरेंनी आपल्या ढालीवर घेतला। जो वार ढालीवर घेतला तो वार इतका जबरदस्त होता की उदयभानाच्या एका वारामध्ये मालुसरेंच्या ढालीचे 2 तुकडे झाले आणि ढाल मागच्या भागामध्ये खाली कोसळली। उदयभानाला ताकद होती, त्या ताकदीच्या जीवावर उदयभानानं मालुसरेंच्या ढालीचे 2 तुकडे केले। मावळ्याची ढाल तुटली म्हणून मावळा मागे सरकला नाही, उदयभानाला अंगावर बोलवला। उदयभान वार करू लागला। वार हातावर घेतले, अरे वार घेत असताना हाताचे तुकडे होऊ लागले, रक्ताची धार खाली निघू लागली आणि त्याच ठिकाणी आपल्या मावळ्यानं पाहिलं की आता आपल्या हातावरती पूर्णपणे उदयभानानं मारा केलाय। हाताचा आता काही काम राहिलेलं नाही। तरी सुद्धा आपल्या मावळ्यानं कमरेचा शेला काढला, हाताला गुंडळीला, रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला। ज्या ठिकाणी ढाल तुटते, कापडी शेला टिकत नाही, आपल्या मावळ्याला दिसू लागलं होतं की हात आता पूर्णपणे तुटत आलाय। पण इथं असणारा हात जर आपल्या मावळ्यानं खाली केला, समोरून येणारा वार जर ढाल तोडू शकतो, तो तोच उदयभानाचा वार एका झटक्यामध्ये हात खाली केल्यानंतर इथे मान सुद्धा उडवू शकतो। या विचारानं मावळ्यानं हातावर वार घेतले। आपल्या मावळ्याचा हातही मागच्या भागामध्ये तुटला गेला। एका हातानं मावळा इथपर्यंत लढत आला। इथे आल्यानंतर जी ताकद अंगामध्ये होती त्याच ताकदीमध्ये उदयभानाच्या अंगावर तलवार फेकली। त्या तलवारीच्या वारामध्ये उदयभानाचा डोळा पूर्णपणे उडाला आणि तानाजीराव मालुसरे इथं धारातीर्थ कोसळले। धारातीर्थ कोसळल्यानंतर उदयभानाने अपमान केला। तानाजीराव मालुसरेंच्या छातीमध्ये लात मारली आणि उदयभान राठोड कल्याण दरवाजाकडे पळू लागला। कल्याण दरवाजाकडे उदयभान पळाला। पळण्यामागचं कारण होतं, आपलं सैन्य मालुसरेंना धारातीर्थ कोसळलेलं पाहून ज्या दोराने वर आलं त्याच दोराने उतरून पळू लागलं। मालुसरे धारातीर्थ आणि मावळे सुद्धा पळू लागले। आपला खेळ राहिलाय का संपलाय? आपला खेळ इथंच पूर्णपणे संपला होता।
उदयभान का पळाला? उदयभानाला माहित होतं आपण 5 वर्ष अत्याचार केले तरी सुद्धा आजपर्यंत इथे एकही मावळा आला नाही, आणि 5 वर्षांनंतर जर आपल्यावर हल्ला झालाय, आपण आज या सगळ्यांना मारलं तरी उद्या आपण जिवंत राहणार नाही, हे उदयभानाला माहित होतं. याच गोष्टीमुळे उदयभान राठोड पळाला. उदयभान कल्याण दरवाजाकडे का पळाला? आपले मावळे मागच्या भागाने गडावर आलेले, ते मावळे उतरून पळू लागले होते. तिकडून आपलं सैन्य, इकडून उदयभानाचं सैन्य, समोरासमोर युद्ध चालू होतं. मागच्या भागामध्ये या तटबंदीला एकही मावळा नव्हता. हेच उदयभानानं पाहिलं. उदयभान राठोड कल्याण दरवाजाकडे पळाला. उदयभान पळतोय, पळता पळता उदयभानाला दरवाजा दिसला. दरवाजा उघडून जायचा, पळून जायचा. उदयभानाच्या मनात विचार आला. विचार येण्याआधी त्याला एक आवाज आला. आवाज देण्याकरिता आहे का कोण कल्याण दरवाजाला? एकही मावळा नाही, तरी सुद्धा आवाज आला. आवाज काय होता? अरे उदयभाना, अरे ही जडेची अवलत तुझी, माझा मुलगा रक्ताच्या थरव्यात पडून मेला, छातीत लात मारून पळून निघाला. अरे असं हिम्मत, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ. उदयभान चाल खेळू लागला. उदयभानाच्या अंगावर झेप घेतली. उदयभानाला आडवा पाडला. त्याच्या छातीवर बसून 80 वर्षाचे म्हातारे मामा शिरार मामा यांनी उदयभानाला कल्याण दरवाजाच्या टेकडीवर दाताने गळा फाडून ठार मारला. इथं संपलेला खेळ शेलार मामांना कल्याण दरवाजावर पलटला. गनिमी काव्यामध्ये आपला वाटा सादर करत गड कोंढाणा कल्याण दरवाजापासून जिंकायला चालू केलं. समाधी बघून नंतर आता आम्ही पुढच्या पॉइंट्स कडे जातोय. आपल्याला आता आहे कल्याण दरवाजा आणि कलावंतीन बुरुज, हे 2 पॉइंट बघायचे आहेत. आता आम्ही कलावंतीन बुरुजकडे जातोय. तुम्हाला दाखवते व्ह्यू. थोडा मध्येच ब्रेक घेतलाय, कुल्फी ब्रेक. तरी तिला विचारूया किती खूप महिन्यांनी आम्ही एकत्र ट्रेक करतोय, कसं वाटतंय तिला, काय मग ते वाटतंय. खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो आहे, ते पण कोंढाणा किल्ल्यावर, म्हणजे सिंहगडवरती. पुण्यापासून अगदी जवळ, हार्डली 30 ते 35 किलोमीटर अंतरावर हा गड आहे आणि ट्रेक साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचा आहे. अगदी नवशिक्या ट्रेकरसाठी सुद्धा एकदम परफेक्ट. हा पूर्ण पलीकडचा राजगड आहे. आणि आता आपण कलावंतीन बुरुजकडे चाललोय. आता आपण आलो आहोत कलावंतीन बुरुजवरती. मी तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवते. पूर्ण पुण्याचं दर्शन या बुरुजावरून घडत आहे आणि खूप नेत्रदीपक म्हणायला पाहिजे असं इकडून व्ह्यू दिसतंय. ही जागा आहे जिथे नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपला हात गमावला होता सिंहगडच्या लढाईमध्ये, कोंढाण्याच्या लढाईमध्ये. आणि हे इथे स्मारक स्वरूपात वास्तू बांधण्यात आली आहे. आपण आता आलो आहोत छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. चला. महाराणी ताराबाई यांनी आपल्या पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ गडावर एक वृंदावन आणि त्यावर लहानसे छत्रीवजा मंदिर बांधले. आजमेतीस सिंहगडावरील शेष अवशेषातील ही समाधी एकमेव उत्तम अवशेष आहे. ती एका उंच जोत्यावर पूर्वाभिमुख चौरसाकृती खोली असून त्यावर शहाजहानी पद्धतीची घुमटी आहे. समोर एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या पश्चिमेकडील भिंतीत साधारण मध्य
गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे, म्हणजेच कल्याण दरवाजा. कुंडणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे 2 दरवाजे आहेत आणि यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर हत्ती आणि माऊत अशी दगडी शिल्पे आहेत. श्री शालिवाहन शके 1672 कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. तर मग आता गड एक्सप्लोअर करून आम्ही खाली उतरत आहोत. छान मस्त मजा आली. ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.